नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत जानेवारी महिन्यात कापसाचा भाव नेमका कसा राहील, भाव वाढणार का, स्थिर राहणार का की पुन्हा घसरण होणार, हे सर्व मुद्दे आपण आज पुराव्यासह समजून घेणार आहोत। सध्याची बाजाराची स्थिती काय आहे ते आपण पाहूयात। मित्रांनो, सध्या राज्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये कापसाचा सरासरी भाव 6800 ते 7500 दरम्यान फिरतोय। काही ठिकाणी चांगल्या प्रतीच्या कापसाला 7800 पर्यंत भाव मिळताना दिसतोय। मात्र लक्षात घ्या, सध्या बाजारात आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे भावावर थोडा दबाव आहे। जानेवारीत भावावर परिणाम करणारे 5 महत्त्वाचे घटक कोणते आहेत ते आपण पाहूयात। पहिला घटक आहे बाजारातील आवक। डिसेंबर अखेरपर्यंत आवक जास्त असते, पण जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यानंतर आवक कमी होते। आवक कमी झाली की भावाला आधार मिळतो, हा पहिला सकारात्मक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे CCI ची खरेदी। जर CCI ने MSP वर नियमित खरेदी सुरू ठेवली तर बाजारभाव कोसळणार नाहीत। CCI मागे सरकली तर मात्र व्यापाऱ्यांचा दबाव वाढतो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। तिसरा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय बाजार। जागतिक बाजारात सध्या कॉटन मर्यादित रेंजमध्ये ट्रेड होत आहे। मोठी तेजी नसली तरी मोठी घसरणही दिसत नाही। याचा अर्थ भारतातही भाव स्थिर ते थोडेफार वाढणारे राहण्याची शक्यता आहे। चौथा मुद्दा आहे सूतगिरण्यांची मागणी। जानेवारीत सूतगिरण्या नवीन वर्षासाठी खरेदी वाढवतात। विशेषतः चांगल्या प्रतीच्या कापसाला मागणी वाढते, याचा थेट फायदा भावाला होऊ शकतो। पाचवा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा विक्रीचा निर्णय। अनेक शेतकरी सध्या भाव पाहून कापूस थांबवून ठेवत आहेत। जर मोठ्या प्रमाणात कापूस होल्डिंग मध्ये गेला तर बाजारात तुटवडा निर्माण होतो आणि भाव वाढतात। जानेवारी 2025 मध्ये भावाचा अंदाज काय असेल ते आपण पाहूयात। या सर्व घटकांचा अभ्यास केल्यानंतर जानेवारी महिन्यासाठी कापसाचा अंदाज असा राहील। सामान्य दर्जाच्या कापसाला 6800 ते 7200 रुपयापर्यंत भाव मिळू शकतो। मध्यम दर्जाच्या कापसाला 7200 ते 7800 रुपयापर्यंत भाव मिळू शकतो। उत्तम दर्जाच्या कापसाला 7800 ते 8300 रुपयापर्यंत भाव मिळण्याची शक्यता आहे। जर आंतरराष्ट्रीय बाजाराने साथ दिली आणि CCI खरेदी सुरू राहिली तर 8500 पर्यंतचा भाव काही निवडक बाजारात नाकारता येणार नाही। मित्रांनो, सगळा कापूस एकदम विकू नका, थोडा थोडा करूनच विक्री करा। ज्यांच्याकडे चांगल्या प्रतीचा कापूस आहे त्यांनी जानेवारी मध्यापर्यंत वाढ पाहणे फायदेशीर ठरू शकते। मात्र आर्थिक अडचण असल्यास फक्त भाव वाढेल या अपेक्षेने अजिबात जोखीम घेऊ नका। शेतकरी नेहमी मेहनत करतो, पण भाव त्याच्या हातात नसतो। म्हणूनच योग्य माहिती, योग्य वेळी निर्णय हेच आजच्या शेतीचं खरं शस्त्र आहे। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।